मैत्रिणीनो, श्रावण महिना येत आहे, त्यामुळं आपण मस्त वेगळी अशी एक रेसिपी बघूयात. लोखंडी तव्यावरचे आळू पान, अगदी कुरकुरीत आणि तेलकटही नाही. चला मग बघूया त्याचं साहित्य. आळू पानासाठी काही तामझाम नाही. आळूची पानं आणि सगळं साहित्य घरातलंच. लसूण, हळद, लाल तिखट, गूळ, मीठ, धणे पावडर, बेसन पीठ आणि थोडासा सोडा. आता हे सर्व साहित्य मिसळून घेऊयात. बेसनमध्ये घालायचे आहे धणे पावडर, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, सोडा 2 चिमट, पाव चमचा हळद आणि लसूण बारीक वाटले आणि तीळ आणि थोडासा गूळ. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिसळून घेऊयात. यात थोडासा गूळ घातल्यामुळे हे चवीलाही छान लागते आणि घशाला अळूपान खवखवत नाही. तुम्ही यात चिंचेचा कोळही घालू शकता. मी हे लोखंडी तव्यावर करणार आहे, त्यामुळे मी हे चिंचेचा कोळ यात घातला नाही आहे. आता यात आपण पाणी घालून हे छान तयार करून घेऊ. पानाला लावायचे पीठ या कन्सिस्टन्सीचे असावे. जास्त पातळ नको आणि जास्त घट्टही नको. आळूची पानं साधारण मध्यम आकाराची असावीत. जर मोठी पानं असली तर अर्धी अर्धी करून घेतली तरी चालतील. आळूची पान 2 प्रकारचे असतात. एक सरकारी आळू आणि दुसरा काळ्या देठाचा. काळा देठाचा आळू वापरावा, जो घशाला अजिबात खवखवत नाही आणि चवीलाही चांगला असतो. आता हे तयार केलेलं पीठ या पानावर आपण लावून घेऊयात. हे पान असं उलटं ठेवायचं आणि पीठ सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि याच्या अशा प्रकारे घड्या घालून आतनंही पीठ लावून घ्यायचं. अशा प्रकारे हे एका पानाचीच घडी करावी, म्हणजे ते लवकर शिजतं आणि आतपर्यंत पीठ शिजतं आणि कच्चं राहत नाही. आता आपण ह्याला भाजून घेऊयात. आपण हे लोखंडी तव्यावर करणार आहोत. लोखंडी तव्यावर याला छान चव येते आणि याची विटॅमिन्सही वाढतात. आता या तव्यावर आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. ते पसरून झाल्यानंतर आता हे पीठ लावलेली पानं याच्यावर छान लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. लोखंडी तवा लवकर गरम होतो आणि हे लगेच करपतील, त्यामुळं लो फ्लेमवर अजून थोडेसे वरनं तेल टाकून हे छान खरपूस भाजून घेऊयात. एक बाजू भाजली गेली की अशा प्रकारे पलटून ही दुसरी बाजूनेही छान भाजून घ्यायची आहे. आता हे आळू पान दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झाले आहेत. मैत्रिणीनो, खाण्यासाठी तयार झाले आहे आपले आता आळूचे पान. करून बघा, आस्वाद घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.